नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषद पदभरती 2023मध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले होते IBPS मार्फत, त्याच्या राहिलेल्या संवर्गाच्या परीक्षांबद्दल आणि मित्रांनो जे नवीन सध्या या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही जिल्हा परिषदांची माहिती प्रसिद्ध झालेली, ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर मित्रांनो आपण या ठिकाणी पहिली माहिती जी पाहणार आहोत ती म्हणजे राहिलेल्या परीक्षांबद्दल आणि त्याच्यानंतर जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मित्रांनो किंवा ज्यांची या ठिकाणी निवड झाली ती माहिती ज्या जिल्हा परिषदेची आलेली तीही पाहणार आहोत. तर बघा, ग्रामसेवक असेल किंवा आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक 40% 50% याच्याबद्दल मित्रांनो तुम्ही सतत विचारत आहात की ह्या परीक्षा कधी होणार आहेत. कमेंट करून बरेच विद्यार्थी विचारतात की आरोग्य सेवक या पदाची आमची परीक्षा कधी होणार आहे. तर मित्रांनो तुमच्या परीक्षा 100% या ठिकाणी होणार आहेत, कारण की ह्या परीक्षा मित्रांनो रद्द वगैरे झालेल्या नाही आहेत. ह्या परीक्षा त्यांना घ्यावेच लागतील, कारण की आत्तापर्यंत मित्रांनो जवळपास 90% परीक्षा कंप्लीट झालेल्या आहेत. या ठिकाणी राहिलेल्या 5 ते 7% परीक्षांमध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांच्या परीक्षा राहिल्यात. तर याच्यासाठी सर्वात जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले आहेत मित्रांनो, आणि भरती जी आहे त्याचे बाकी पदांचे निकालही लागले आहेत. काही जणांना नियुक्ती देखील या ठिकाणी दिलेले असतील देखील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होत आहेत. तर याच्याबद्दल मात्र मित्रांनो ऑफिशियली अपडेट अजूनपर्यंत तरी कुठल्याही जिल्हा परिषदेने दिलेलं नाही किंवा ग्रामविकास विभागानेही दिलेलं नाही की आचारसंहितेमध्ये परीक्षा होतील का, याचे वेळापत्रक प्रसिद्ध होतील का त्याबद्दल. मात्र ज्या न्यूज मित्रांनो या ठिकाणी आलेल्या होत्या काही दिवसांपूर्वी, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की जून नंतर किंवा जूनमध्ये मित्रांनो ह्या परीक्षा होऊ शकतात. आचारसंहिता आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ह्या परीक्षा होत नाहीत अशा पद्धतीची न्यूज आलेली होती. तर तुमच्याकडं मित्रांनो 1 ते 1.5 महिना या ठिकाणी अजून तुम्हाला याबद्दल वाट पाहावी लागणार आहे. याच्याबद्दल जसं मित्रांनो अधिकृत अपडेट येईल तसं तुम्हाला शेअर केलं जाईल. अजूनपर्यंत तरी कुठलीही माहिती आलेली नाही आहे. तर ही माहिती तुम्हाला सांगायचं एवढंच महत्त्वाचं म्हणजे, कारण की बरेच विद्यार्थी विचारत होते की याच्याबद्दल काय अपडेट आहे का. तर मित्रांनो कुठलंही अपडेट अजून आलेलं नाही. फक्त न्यूज जे आलेले त्याच्यामध्ये असं सांगितलेलं की आचारसंहितेनंतर ह्या परीक्षा ज्या आहेत त्या होऊ शकतात. तर जसं ऑफिशियली काय अपडेट येईल किंवा मित्रांनो जे कॉल करून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये काही माहिती आली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल, किंवा तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल. आता मित्रांनो दुसरं जे अपडेट आलेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गुणांक्रमे उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि उमेदवारांना महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. याच्यामध्ये पहा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची माहिती त्यांनी आज प्रसिद्ध केलेली आहे. त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची माहिती प्रसिद्ध केलेली आहे. तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्याबद्दल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल माहिती आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर पहा, जिल्हा परिषद यवतमाळच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही माहिती आलेली आहे, ज्यामध्ये कनिष्ठ स्थापत्य, त्यानंतर औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लेखा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची. आता जे राहिलेले रिझल्ट आहेत जसं की अंगणवाडी सेविका, त्याच्याबद्दल मित्रांनो जसं निकाल लागेल तशी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. तर काही जिल्हा परिषदांचे अशा पद्धतीने रिझल्ट अजूनही लागत आहेत मित्रांनो, ज्या निवड यादी आहेत त्या, ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर काही जिल्हा परिषदांच्या या ठिकाणी आचारसंहितेमुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील पुढं गेलेलं आहे. तर तुम्हाला तुमची जिल्हा परिषद मित्रांनो सतत चेक करत राहायचे. त्याच वेबसाईटवरती तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमच्या पदाबद्दल कळणार आहे आणि रिझल्टबद्दल देखील. तर बघा, आज स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी या ठिकाणी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी त्यांच्या वेबसाईटवरती या ठिकाणी ही माहिती प्रसिद्ध केलेली आहे, ज्यामध्ये यवतमाळ जिल्हा परिषद 2023-24 वर्षामध्ये झालेल्या पदभरतीच्या अनुषंगाने तात्पुरती निवड यादी या ठिकाणी दिलेली आहे. पहा, जसं की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 16 पदे होती. तर याच्यामध्ये खुला, अनुसूचित जाती, भजब, भजक, विमाप्र हे कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा देखील दाखवलेत. आणि या ठिकाणी पहा, जिल्हा निवड समिती यवतमाळ यांच्या मान्यतेने मित्रांनो 15 मार्च 2024 नुसार खालील तात्पुरती निवड यादी दिलेली आहे. म्हणजे ही 15 मार्च 2024ला त्यांनी काही लेटर वगैरे पाठवलेलं असेल त्यानुसार मित्रांनो खालीलप्रमाणे मान्यता दिलेली आहे. पहा, याच्यामध्ये ही निवड झालेल्या उमेदवारांची यादी आहे, ज्या प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं पाहायला भेटेल. अशा पद्धतीने या ठिकाणी हा निकाल जो आहे तो लागलेला आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी आता कधी बोलवतील ते या ठिकाणी मात्र त्यांनी सांगितले नाही, परंतु स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी हे विद्यार्थी सिलेक्ट केले गेलेले आहेत त्यांनी. याच्यामध्ये म्हटलंही आहे की वरील उमेदवारांच्या मूळ कागदपत्र तपासणीच्या अधीन राहून
म्हणजे यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून झालेलं नाही, यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याच्यानंतरच मित्रांनो तुम्हाला पुढील कार्यवाही केली जाईल. तर तात्पुरती निवड व प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ही तात्पुरती निवड प्रत्यक्ष यादी मूळ कागदपत्र तपासणी झाल्यानंतरच. तर सरळ सेवा पदभरतीकरिता निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार अंतिम निवड आणि प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे मित्रांनो यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर यामध्ये सिलेक्ट विद्यार्थी आणि वेटिंगमध्ये देखील विद्यार्थी ठेवले जाणार आहेत. म्हणजे अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचं वेगळं टाईम टेबल जे आहे ते येईल, किंवा या विद्यार्थ्यांना मेल असेल किंवा लेटर देखील आलेले असतील, तुम्हाला मेल वगैरे चेक करत राहायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यवतमाळ झेडपीसाठी या ठिकाणी हे जे पद आहे बांधकाम विभागाचं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे, याची काय माहिती येते का ते चेक करत राहायचे. किंवा इतर पदांबद्दल देखील, किंवा इतर पदांबद्दल तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्याबद्दल माहिती आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर ही झेडपी यवतमाळची मित्रांनो कागदपत्र पडताळणीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली एका संवर्गाची. इतर झेडपीच्या वेबसाईटवरती चेक करून नक्कीच मित्रांनो नवीन माहिती आल्यास तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. आणि राहिलेल्या पदांच्या परीक्षाबद्दलही इतर काय अपडेट आलं की लगेच तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर माहिती दिली जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला सर्व माहिती पाहायला भेटेल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.